सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील श्री रेणुका देवी माता मंदिरातील विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यासाठी सभा मंडप बांधून देण्याची प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्याकडे मागणी केली होती। त्यानुसार नगरसेविका माधुरीताई बोलकर यांनी नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर नुकतेच आमदार सीमाताई हिरे यांनी आमदार विकास निधीतून तब्बल 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि विश्वासनगर येथील श्री रेणुका माता मंदिरात भव्य असा सभामंडप साकारण्यात आला। शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले। रेणुका माता व महाकालेश्वर मित्रमंडळाच्या मागणीनुसार प्रभाग 10 चे नगरसेवक माजी नगरसेवक माधुरीताई बोलकर आणि गणेश बोलकर यांच्याकडे सातत्याने आम्ही या मंदिरामध्ये सभामंडप व्हावा यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला 4 महिन्याभरापूर्वी यश आले आणि सीमाताईच्या माध्यमामधून या ठिकाणी हा भव्य दिव्य असा सभामंडप उभा राहिला आणि त्या सभामंडपाचं उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन होणार आहे आणि ते उद्घाटन होत असताना या ठिकाणी त्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कविराज जावरे महाराज यांचं जाहीर कीर्तन ठेवण्यात आलेले आहे आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर पश्चिम मतदारसंघाच्या लाडके आमदार कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशजी हिरे यांच्या हस्ते आणि शहर अध्यक्ष श्री सुनील भाऊजी केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाचे अध्यक्ष नारायण भाऊ जाधव यांच्या उपस्थितीत आणि सर्वच सातपूरमधील सर्व भाजपचे पदाधिकारी मंडल अधिकारी सदस्य परिसरातील सर्व नागरिक भाविक भक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पाडणार आहे। मी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, ही वास्तू जी आहे ही वास्तू अतिशय डौलदार आपल्या भागाचं एक भूषण म्हणून उभी राहिलेली आहे। तरी सर्वांनी या लोकार्पण सोहळ्यात आणि या कीर्तन सोहळ्यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं मी मंडळाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो। तसेच कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आमदार जे आहे सीमाताई यांना आम्ही धन्यवाद देणार आहे, कारण त्यांनी आम्ही मागणी केल्या आम्हाला हा सभामंडप त्यांनी दिला आणि सभामंडप अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही आमचं त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या हिशोबाने आम्हाला जसं हवं होतं त्या हिशोबाने आम्ही मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी अक्षरशः ते बनवून दिलं, म्हणून त्यांचे पण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी मोलाचं आम्हाला मार्गदर्शन किंवा साथ दिली असे गणेश भाऊ बोलकर माधुरीताई बोलकर यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही धन्यवाद मानणार आहे। आपण सर्वांनी यावं असं आवाहन पुन्हा एकदा आपल्याला करतो आणि थांबतो। जय श्रीराम। विश्वासनगर राधाकृष्ण नगर परिसरातील श्री रेणुका देवी माता मंदिरात भव्य दिव्य अशा सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाल्याने प्रभागातील नागरिकांनी आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर तसेच इंद्रभान सांगळे यांचे आभार व्यक्त केले आहे।